लागली तुझी आज? लॉटरी लागली असते तर तुमच्याकडे आले असते का भीक मागायला? मग का खिदळतीयस एवढी? माही मला ना लय आनंद झालाय. अगं मग तेच विचारतीये, का आनंद झालाय तुला एवढा? त्याचं ना एक खास कारण आहे माहिती. काय झालंय, आमच्या एरियामध्ये एक मंडळ आहे, काटाकीर कला क्रीडा मंडळ. त्याचा अध्यक्ष आहे ना, त्याच्या बायकोचं डोळा जेवण आहे. तर तो मला म्हणला की जयंती बघ एखादा काहीतरी कार्यक्रम करता आला तर. म्हटलं एखादा कशाला, आपल्या तारा मॅडमचाच ठेवू ना आपण कार्यक्रम गाण्याचा. ए, तुला काय वाटलं माझी लेक तारा वजे असे गल्ली बोळातले कार्यक्रम करेल? माई गल्ली बळतला कार्यक्रम नाही तो, मेन रोड वरचा कार्यक्रम आहे. चौकात असं मोठं स्टेज बांधणार आहेत माहितीये. तुला कोणी सांगितलंय ताराचे कार्यक्रम असे परस्पर ठरवायला? आम्ही वजे, आम्ही काय हे असे पैशासाठी कार्यक्रम करतो? स्टेटस साठी कार्यक्रम करतो आम्ही. तुम्ही वजे गात असाल स्टेटस साठी, आम्ही भागवत बाई पैशांसाठीच गातो. आणि सावळी आमची भागवतच आहे नाही का मूळची. तिच्या जीवावर तर घेतलाय मी हा कार्यक्रम, हे की नाही बाई? तुम्ही कार्यक्रम घ्या, मला काय माहिती नाही, तुम्ही कार्यक्रम घ्या प्लीज. नाही म्हटलं ना. नाही 50,000 काही छोटी रक्कम वाटली तुम्हाला? हा माई मला पैशांची लय गरज आहे हो. तुम्ही हा कार्यक्रम घेणार नसाल तर मग मग मला काम द्या आणि त्या कामाचे पैसे द्या. हा, काम देऊ? मी कशी काम देणार तुला? माझी काय फॅक्टरी बिक्टरी आहे? फॅक्टरी नसली तरी आमचं पैसे छापायचं मशीन आहे की तुमच्याकडं. आमची सावळी, हा घ्या ना माई, काहीतरी काम द्या ना मला. हा म्हणजे मला बी 4 पैसे मिळतील. हा मी सावळीला रियाजाला घेऊन यायचं काम करू का सांगा बरं? अगं आत्ता कुठे कार्यक्रम आहे? जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा सांगेल, तेव्हाच तेव्हा बघू. झालं, विसरलात ना लगेच? विसरलात ना कसं या जयंतीने स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्या सावळीला तुमच्या कार्यक्रमाला आणलं होतं? हा माई ऐका ना, एक तर तुम्ही हा कार्यक्रम घ्या, नाही तर मला काहीतरी काम द्या बाई. मला बाकी काही माहिती नाही, मला काहीतरी काम द्या, मला पैसे पाहिजेत. मला ए बस, ठीक आहे, ठेवलं तुला काम. जयंती नोकरीला लागली बाई. हो बाई, नोकरी लागली म्हणजे आता पेढे बी वाटावे लागतील नाही?